Hello, good afternoon to all. I am Mr. Gori SM sir. I am a teacher. I am going to teach you from Maharashtra Vidyalaya Bansarola, Taluka Ke District Bid. Subject English, Standard 7th. Mobile number 7709673626. WhatsApp number 7709673 626. My email ID is goresatisham@gmail.com. goresatisham@gmail.com. Teacher Mr. Gore SM sir. You all are welcome in my period. So listen carefully. Today I am going to teach you a new poem. First, we are thinking and discussing about this poem. This name of this poem is Children Are Going to School. म्हणजे लेकरं शाळेला जात आहेत. Nida Fazli is the name of the poet. Nida Fazli was a prominent Hindi and Urdu poet. अशा प्रकारे निदा फजली हे हिंदी आणि उर्दू कवी होते. ही हॅज रिटन मेनी डिफरंट टाइप्स ऑफ सॉंग्स अँड पोएम्स. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची गीतरचना त्याचबरोबर काव्यरचनाही केलेली आहे. ही वॉज ऑनर्ड विथ द नॅशनल हार्मोनी अवॉर्ड्स. आणि अशा प्रकारे या कवीला नॅशनल हार्मोनी अवॉर्ड हा किताब दिलेला आहे. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारत सरकारने या कवीला पद्मश्री हा सुद्धा अवॉर्ड दिलेला आहे. इन धिस पोएम, या कवितेमध्ये ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ द अर्ली मॉर्निंग. सकाळी सकाळी ज्या घटना घडत असतात त्यापैकी त्या घटनाचं चित्र रेखाटन या कवितेमध्ये काव्याच्या लेखनीने चित्ररेखाटन केलेलं आहे. वेन चिल्ड्रन गो टू स्कूल, ज्यावेळी लेकरं शाळेला जात असतात. वॉर्मिंग अप. सो लिसन केअरफुली टू अंडरस्टँड वेल. लिसन केअरफुली. थिंक ऑफ द फॉलोइंग एव्हरीडे occasions. Describe what you experience in your surroundings using at least 2 of your 5 sentences. Describe your emotions and feelings along with your sensory experience. याच्यामध्ये आपल्याला कॉमन सेन्स जे 5 असतात त्या कॉमन 5 सेन्सेसच्या आधारे हा एक्सपिरियन्स या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचा आहे. सॉरी फॉर धिस मेसेज. धिस मेसेज ऑटोमॅटिक कम्स ऑन धिस सिस्टम. सो आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. नाऊ हिअर आर सम occasions. Very early morning before sunrise. This is occasion. हा प्रसंग आहे की खूप सकाळी परंतु सूर्योदयाच्या पूर्वी. एव्हरीथिंग इज काम अँड क्वाईट. प्रत्येक गोष्ट शांत आणि शांत असते. फ्यू पीपल आर सीन ऑन द रोड. काही तुरळक असे व्यक्ती रोडवर दिसत असतात. द कॉक्स आर क्रोईंग. त्यावेळी जे कॉक्स असतात, कोंबडे असतात, ते आरवत असतात. द बर्ड्स आर चर्पिंग अँड सिंगिंग. पक्षी चर्पिंग करत असतात आणि सिंगिंग करत असतात, गात असतात. स्वीट साऊंड्स रिफ्रेश आवर माइंड्स. आणि अशा प्रकारचा हा जो स्वीट गोड असा आवाज आहे तो आपला जो दिमाग आहे तो रिफ्रेश करीत असतो.
द ॲटमॉस्फिअर, हे वातावरण जे आहे, इज प्लेझंट, ते सुखावं आहे. वी फील फ्रेश, आणि आपल्याला चांगलं वाटत असतं. सेकंड अकेजन, दुसरा प्रसंग, अर्ली मॉर्निंग और अ लिटल आफ्टर सनराईज, सकाळी सकाळी किंवा सूर्योदयाच्या खूप आधी, थोडं लवकर. मोस्ट पीपल आर फुली अवेक, सर्वाधिक लोक या ठिकाणी झोपेतून जागे झालेले असतात. दे स्टार्ट दिअर चॉरीज, दिनक्रमाचे त्यांचे जे काम असतात ते दिनक्रम ते करत असतात. द साऊंड्स ऑफ दिअर ॲक्टिव्हिटीज आर हर्ड, त्यांच्या ॲक्टिव्हिटीचा आवाज आपल्याला ऐकू येत असतो. टेंडर रेज ऑफ द सन मेक्स द ॲटमॉस्फिअर वॉर्म. वी हिअर द हसल अँड बसल ऑफ व्हिलेज अँड सिटी लाईफ. आणि अशा प्रकारे खेड्यातील आणि शहरातील जी काही गर्दी असते, बहुगर्दीचा आवाज असतो, या ठिकाणी आपल्याला येत असतो. द लिटल प्लिझंट ब्रीज प्लीजेस ऑल, आणि अशा प्रकारे जी मोकळी शांत थंड अशी हवा त्या ठिकाणी सुटलेली असते, ते प्रत्येकाला सुखावह करून सोडत असते. Occasion number 3, at the time of school, prayer and assembly. बघा, शाळा भरत असताना प्रार्थनेच्या वेळेस आणि असेंब्लीच्या वेळेस काय घडत असतं. द बेल रिंग्स फॉर द प्रेयर्स, प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणी ही जी बेल आहे, घंटी आहे शाळेची, ते वाजवीत असतात. स्टुडंट्स आर प्रेइंग डिव्होशनली, आणि संपूर्णपणे डिव्होशन करून भावभक्तीने त्या ठिकाणी प्रार्थना म्हटली जाते. देअर इज कम्प्लीट सायलेन्स एव्हरीवेअर, प्रार्थना म्हणत असताना कोणीही गोंगाट करत नाही, फक्त आवाज येतो तो मधुर अशा प्रार्थनेचाच. देअर इज अ स्क्रीन ॲटमॉस्फिअर, आणि स्वच्छ असं त्या ठिकाणी वातावरण असतं. स्टुडंट्स आर प्रिपेअर्ड फॉर देअर डेली लेसन्स, आणि पुन्हा नंतरचा जो डेली लेसन आहे ते शिकण्यासाठी विद्यार्थी तत्पर आणि तयार असतात. दे मूव्ह टू अटेंड द असेंब्ली विथ ग्रेट एन्थुझियाझम, आणि महान अशा उत्साहामध्ये ते आपला पुढील पाठ शिकण्यासाठी वर्गाकडे जात असतात. ऑन द प्लेग्राऊंड बिफोर सनसेट, ॲट सनसेट काय होत असेल? विद्यार्थी आपल्या घरी जात असतील, गर्दी कमी होत असेल ग्राउंडवरली. बेड टाईम, झोपण्याच्या वेळी काय होत असतं? वी आर क्लोजिंग आवर आईज अँड मेडिटेशन, आपण मेडिटेशन करत असतो. अँड वी ट्राय टू स्लीप, आणि आपण झोपण्याचा प्रयत्न करतो. सम युजफुल वर्ड्स आर गिवन हिअर, या ठिकाणी काही आपल्यासाठी महत्त्वाचे शब्द दिलेले आहेत. स्ट्रॉंग विंड, मजबूत वारा. लाईट ब्रीज, मंद अशी झुळूक, वाऱ्याची झुळूक. ब्राईट सनलाईट, तेजस्वी सूर्यप्रकाश. हॉट सन, गरम सूर्य. डार्क, गडद अंधार. पिच डार्क, एक डार्क असं केलेलं पिच. प्लीजंट, सुखावह. कूल, थंड, कोल्ड, थंड. हॉट, गरम. वॉर्म, उबदार. बर्ड्स चर्पिंग, पक्ष्यांचा चिवचिवाट. बेल्स, घंट्या. हॉर्न्स, गाड्यांचा आवाज. विसल्स, शिळ, शिट्टी. स्वीट साऊंड्स, गोड आवाज. नॉईज, गोंधळ. क्वाईट, शांत. स्क्रीड, स्तब्धता. नाईस, छान. नोबल, राजेशाही. फ्री, मोफत. डिलिसियस, खावासा वाटणारा, हवासा वाटणारा. वॉर्मिंग अप, हिअर इज वन पेन्सिल अँड पेन्सिल इज वॉर्मिंग अप. व्हॉट डू यू सी
ऑन युअर वे टू स्कूल एव्हरी डे. तुमच्या शाळेमध्ये तुम्ही जात असताना प्रत्येक दिवशी काय पाहता? लिस्ट ॲट लिस्ट 5 ऑफ द प्लेस ऑर पीपल. 5 ठिकाणाची यादी करा. जसं की यू सी शॉप, यू सी फार्म. तुम्ही शेती पाहता, शॉप पाहता. त्याच्यानंतर आणखीन काय पाहता? यू सी हॉस्पिटल, यू सी टेम्पल. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी याचे उत्तर लिहायला पाहिजे. 5 प्रकारचे पीपल तुम्हाला रस्त्यापर्यंत तुमच्या शाळेपर्यंत जात असताना 5 प्रकारचे तुम्हाला व्यक्ती भेटतात. त्या व्यक्तीचे वर्णन या ठिकाणी करायचे आहे. चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. धिस इज अ पोयम. Morning light spreads over the earth. Morning light spreads over the earth. Once again, the sky bows his head in respect. Once again, the sky bows his head in respect. For children are going to school. For children are going to school. The sun, after his morning dip in the river. The sun, after his morning dip in the river, dressed up in his golden muslin turban. Dressed up in his golden muslin turban. Waits and smiles on one side of the road. Waits and smiles on one side of the road. Waits and smiles on one side of the road. For children are going to school. For children are going to school. Through the green topped branches, through the green topped branches, breezes sings the airy songs of blessings. Breezes sing the songs of blessings. Fragrant flowers awaken the sleepy roads. Fragrant flowers awaken the sleepy roads. With their melodies, at the corner of the lane, at the corner of the lane. The people in his lush deep foliage, the people in his lush deep foliage, waves his hands, for children are going to school. For children are going to school. Angels of light have set out. Angels of light have set out. Every road is a gleam. Every road is a gleam. At this hour,
At this hour, every particle of the earth, every particle of the earth throbs like a mother's heart, throbs like a mother's heart. Time sitting on an old roof, time sitting on an old roof, flies pigeons in the sky, flies pigeons in the sky. For children are going to school, for children are going to school. Translated from Bachelor School. जा रहे हैं in Hindi. जा रहे हैं in Hindi by Nida Fazli. Muslin. What is the meaning of muslin? A kind of soft cotton fabric means muslin. Foliage means greenery. Leafy cover. Gleam means shining brightly. English workshop. Question number 1. Read the poem aloud. ही कविता मोठ्याने वाचा. Question number 2. Find at least 2 things from the poem that show the following. कवितेमधून अशा 2 गोष्टी दाखवा. It is early morning. की सकाळ होत आहे. कोणत्या ओळी आहेत त्या? The atmosphere is pleasant. वातावरण हे सुखावं आहे. कोणत्या ओळी आहेत त्या? Question number 3. Apart from the children, no other human beings are mentioned in the power. However, many natural elements are shown to act like person. Right, each of them does. The sky, what is action about sky? Right here. The sun, what is action about sun? Right here. Breeze, what is action about breeze? Right here. Fragrant flowers, right action about flowers. The people, right action about people. Every particle of the earth, right action about every particle of the earth. Why are these written with capital letters at beginning? या सर्वांची सुरुवात कॅपिटल लेटरने का केलेली आहे? कारण ती वाक्याची सुरुवातच आहे म्हणून. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट डज टाइम डू? वेळ काय करतो? व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम हिज ॲक्शन? वेळेच्या ॲक्शनपासून आपण काय शिकतो? क्वेश्चन नंबर 5. द होल वर्ल्ड इज हॅपी बिकॉज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. सर्व जग हे आनंदी झालं आहे कारण लेकरं शाळेला जात आहे. व्हाय इज इट सो? हे असं का असेल की सगळं जग आनंदी आहे की लेकरं शाळेला जात आहेत? डिस्कस इट इन द क्लासरूम. अशा प्रकारे क्लासरूममध्ये आपण या ठिकाणी डिस्कशन करायचं आहे. सध्याचा क्लासरूम आपला लाईव्ह क्लासरूम आहे. कोरोनामुळं आपण शाळा भरवत नाहीत आणि विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये यायचं पण नाही. कोरोना काळात विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये कृपया येऊ नये. तर अशा प्रकारचं डिस्कशन आपण फोन कॉलवर किंवा व्हॉट्सअपवर किंवा यूट्यूबवर आपण करू शकतो. क्वेश्चन नंबर 6. इफ यू वेअर टू ड्रॉ अ पिक्चर ऑफ सीन डिस्क्राईब हिअर. इफ wait a minute, changing position. The whole world is happy because children are going to school. संपूर्ण जग हे खूप आनंदी आहे कारण लेकरं शाळेला जात आहेत.
व्हाय इज इट सो, हे असं का होत आहे. डिस्कस इट इन द क्लासरूम, या गोष्टीची क्लासरूममध्ये तुम्ही काय करायचं आहे, डिस्कशन करायचं आहे. हे असं का होत आहे. वी कॅन नॉट डिस्कस इन दिस क्लासरूम बिकॉज these डेज आर कोरोना डेज. कोरोनाचे दिवस असल्यामुळं आपण अशा प्रकारे शाळा भरवू शकत नाही, शाळेमध्ये डिस्कशन करू शकत नाही. परंतु नक्कीच तुमच्याकडे फोन आहे, फोनद्वारे तुम्ही माझ्यासोबत या गोष्टीविषयी डिस्कशन करू शकता. व्हॉट्सअपद्वारे करू शकता, यूट्यूबद्वारे करू शकता. क्वेश्चन नंबर 6, इफ यू विअर टू ड्रॉ अ पिक्चर ऑफ द सीन डिस्क्राईब हिअर. आता या कवीने या कवितेमध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याचं जर तुम्हाला चित्र काढायचं असेल तर तुम्ही कसं काढाल, या ठिकाणी काढा. व्हॉट कलर्स विल इट यू यूज, तुम्ही कोणते रंग त्या ठिकाणी वापरता. मेन्शन द ऑब्जेक्ट्स अँड द कलर्स युजिंग लाईन्स फ्रॉम द पोएम अँड युअर इमॅजिनेशन. अशा प्रकारे त्या रंगाचं या ठिकाणी मेन्शन करा आणि तुमच्या इमॅजिनेशनचं सुद्धा. क्वेश्चन नंबर 7, ट्राय टू ट्रान्सलेट अ फ्यू लाईन्स ऑफ युअर फेवरेट सॉन्ग ऑफ पोएम फ्रॉम युअर मदर टंग इंटू इंग्लिश. अशा प्रकारे हे जे सॉन्ग आहे, पोएम आहे फेवरेट, याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमधून या ठिकाणी मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न करा. फ्रॉम युअर मदर टंग इंटू इंग्लिश. ट्राय टू ट्रान्सलेट अ फ्यू लाईन्स युअर फेवरेट सॉन्ग. तुमचं जे एक मराठी भाषेमधलं फेवरेट सॉन्ग आहे त्या मराठी भाषेतील फेवरेट सॉन्गचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न करा. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ट्रान्सलेशन करत असताना जर अडचण येत असेल तर आपल्याला एक सॉफ्टवेअर आहे, गुगल सॉफ्टवेअर, गुगल ट्रान्सलेटर. त्या ठिकाणी तुम्ही त्या ओळी कट पेस्ट जर केल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन झालेलं दिसून येईल. ते तुम्ही चेकअपसाठी वापरू शकता. क्वेश्चन नंबर 8, लिस्ट ऑल द व्हर्ब्स इन द पोएम दॅट हॅव द सफिक्स एक्स. या ठिकाणी ज्याला यस हे सफिक्स जोडलेलं आहे ते कशाला जोडलेलं आहे त्याची तसल्या प्रकारची यादी करा त्या क्रियापदाची. क्वेश्चन नंबर 9, राईट इन 2 मिनिट्स, 2 मिनिटाच्या आत लिहिण्याचा प्रयत्न करा. ॲट लिस्ट 20 वर्ड्स रिलेटेड टू द गिवन वर्ड. स्कूलशी संबंधित 20 शब्द, रोडशी संबंधित 20 शब्द आणि ट्री झाडाशी संबंधित 20 शब्द. TOW 2 मिनिट्स ऑफ ओरल वर्क्स, 2 मिनिटाचे तोंडी कार्य. टेल वर्ड्स बिगिनिंग विथ ईच लेटर ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खालील शब्दाच्या सहाय्याने सुरू होणारे शब्द लिहा. एक्झाम्पल टाईम, टाईमचं टी आहे, या टी पासून सुरू होणारा शब्द पुढे दिलेला आहे TEAT. त्याच्यानंतर आय आहे, आय पासून आईस्क्रीम लिहिलेलं आहे. यम आहे माऊस आणि ई पासून इंजिन लिहिलेलं आहे. तशाच प्रकारे लाईट, अर्थ, टर्बन, स्लीपी आणि पिजन्स यापासूनही अशा प्रकारचा शब्द गेम तुम्ही या ठिकाणी खेळू शकता आणि शब्दाची यादी करा या ठिकाणी. थँक्स फॉर वॉचिंग धिस lesson about poem. So I am very happy that you listened carefully this lesson about this poem, 7th standard English. So if you like this video, you can click like video, or if you like this video very much, you should please you can share my video on Facebook also. महाराष्ट्र विद्यालय बनसारोला, तालुका केज, डिस्ट्रिक्ट बीड. And namaste to all. Thanks, very thanks. We will visit in next period surely.